सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी येत आहे मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून अजितदादा पवार यांच्या संबंधीची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या नंतर तो घातपात की मृत्यू की नेमका अपघात झाला, या सगळ्या घडामोडी आता सगळीकडेच विचार विमर्श चालू आहेत। मात्र रोहित पवारांनी अखेर अजितदादांच्या घातपातामागे असलेली 3 महत्त्वाची नावं अखेर जाहीर केली आहेत। अजितदादा त्या विमानामध्ये होते का? अजितदादा पवार विमानामधून प्रवास केलाय का? की अजितदादा पवार मुंबईच्या विमानतळातून बसलेच नाहीत? या सगळ्या प्रश्नांचा त्यांनी उलगडा केला आहे। मग अजितदादा पवार आपल्यामध्ये परत येतील, दादाची एंट्री रॉयल एंट्री होईल, अशा गावातील गावगाड्यातील सगळ्या तरुणांना वाटतंय की आपले दादा अजूनही जिवंत आहेत। यावरूनच अजितदादांचा 100% घातपात केला गेला आहे, या थिअरीला अनुसरून रोहित पवारांनी सगळ्यात मोठा खुलासा केला आहे। आणि ती नावांची यादीच त्यांनी सांगितली, ज्यांच्यावरती संशय, अशा लोकांवरती त्यांनी थेट आपली टीका न करता आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत। मी पवार कुटुंबियांचा सदस्य म्हणून मी आता सांगू शकतोय की अजितदादा पवार यांचा घातपात झाल्याचा 100% मला संशय आहे, असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केल्याच्या नंतर त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यामुळे कोणी दादांचा घात केला आणि कोण आहे याच्या पाठीमागं, याचा तडा लावल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही, असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे। राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून चौकशी झाली पाहिजे, याचा मी पूर्णपणे पाठपुरावा करतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मी वेळ मागितली, मात्र मला अजून वेळ दिलेली नाही, असं रोहित पवारांनी मोठं वक्तव्य करून अजितदादा पवार ज्यांच्यासोबत महाराष्ट्रात केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहेत त्याच लोकांनी नाकारलं आहे की अजित पवारांची चौकशी करायचं, असं मोठं विधान करून त्यांनी थेट भाजपला देखील इशारा दिल्याचं यावरून समजतंय। याही पुढे जाऊन रोहित पवारांनी सध्या अजितदादांच्या त्या संपूर्ण प्रकारावरती आपला रोखठोक भाष्याचा नमुना महाराष्ट्रासमोर पेश केला आहे। रोहित पवारांनी ज्या प्रकारे पत्रकार परिषदा घेतल्या, 2 ते 3 पत्रकार परिषदा झाल्याच्या नंतर रोहित पवारांनी आपला थेट इशारा ज्या नेत्यांकडे केला आहे, त्या नेत्यांची मात्र आता त्रेधा तिरपीट उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलिनीकरण व्हावं, राष्ट्रवादी पार्टी एकत्र यावी, असं राष्ट्रवादीच्या 2 बड्या नेत्यांना वाटत नसल्याचा रोहित पवारांनी निर्वाळा केला आहे। त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 2 राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेते, यांना मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायचे नाहीत, आपल्या ताब्यामध्ये राष्ट्रवादी पार्टी घ्यायचे, असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे। आणि पुढे जाऊन त्यांनी म्हटलं आहे की अजितदादा पवार जेव्हा हयात होते तेव्हा या दोघांना बाजूला सारून अजित पवारांनी आमच्यासोबत चर्चा केल्या होत्या आणि राष्ट्रवादी पार्टी विलीन करण्यावरती त्यांनी जोरदार चर्चा आमच्यासोबत केली होती। म्हणजे दादा हयात असताना देखील या लोकांनी दादांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, असं सध्या त्यांच्या म्हणण्यावरून समोर येत आहे। एकंदरीत मित्रांनो, अजितदादा पवार जेव्हा 27 जानेवारीला मुंबईवरून पुण्याकडे निघाले तेव्हा येत असतानाच संध्याकाळी मात्र त्यांना उशीर यायला झाला, म्हणून त्यांनी त्यांच्या गाडीमधल्या ज्या बॅगा होत्या त्या बॅगा बाहेर काढून संध्याकाळी रात्री उशिरा विमानाने जायचा प्लॅन आखला। आणि इथेच मात्र दादा जर विमानाने त्या दिवशी आले नसते तर दादांचा घातपात झाला नसता, असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे। मग ती फाईल कुणाची होती, ज्या फाईलवरती सह्या करायला अजितदादा पवार थांबले होते? तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवारांचे जवळचे असणारे प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सगळ्यात मोठी घडामोड समोर येऊ लागली आहे। रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे अजित पवारांच्या खूप मोठ्या घातपाताच्या संशयाच्या पाठीमागं खूप मोठी खेळी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यामध्ये त्यांनी जी नावं घेतलीत ती नावे घेतल्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे आणि महाराष्ट्र हादरल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला वाटतं की याची आता पूर्णपणे चौकशी व्हावी आणि अजित पवारांचा मृत्यू की घातपात याची मात्र महाराष्ट्राला एक ना एक नस कळली पाहिजे। रोहित पवारांनी म्हटलं आहे की अजित पवारांचा जो पायलट होता, वैमानिक होता, तोच मॅनेज होता, त्याने विमान उडवलं, विमान उडवल्याच्या नंतर त्यानेच विमानाचा अपघात घडून आणला, असा मला दाट संशय येतोय। त्यांनी पेट्रोलचं जे स्विच आहे ते आपोआप बंद झालं नाही, तर त्याने मुद्दामून बंद केलं आणि विमानाचा अपघात त्याने घडून आणल्याचा संशय रोहित पवारांना वाटतोय। त्यांनी पहिलं नाव वैमानिकाचं घेतलं आहे। त्यानंतर DCA कंपनीला देखील रोहित पवारांनी
अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास दाखल केला आहे. कंपनीने ते विमान बरोबर नव्हते, मग अजित पवारांना ते विमान का दिले, या पाठीमागे तुमचं काय षडयंत्र आहे, असा सवाल DGCA कंपनींना रोहित पवारांनी थेट विचारला आहे. त्यामुळे तुम्ही देखील या घातपातामध्ये संशयित आहात, असं रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. आणि जेव्हा बारामतीला विमान निघाले होते तेव्हा मुंबईतून विमान टेक ऑफ होण्याच्या अगोदर त्या विमानाला तिथे बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे धुकं आहे, विमान आत्ताच टेक ऑफ करू नका, अशा सूचना असताना तुम्ही विमान टेक ऑफ केलं. म्हणजे याच्या पाठीमागं 3 वेगवेगळी कारणं आहेत जी रोहित पवारांना वाटतात की अजित पवारांचा इथे खूप मोठा घात झाला आहे. या सगळ्या घडामोडी आगामी काळात रोहित पवार अतिशय मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जातील. मात्र ती 3 नावं लवकरच ते बाहेर करतील असंही त्यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, यावरती आपल्या काय प्रतिक्रिया नक्की